नमस्कार मंडळी, सदन कास्तकार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आपण 17 नोव्हेंबरला खपली गव्हाची आपली लागवड केली होती. आज जवळपास 106-7 दिवस झालेले आहे आणि आपला गहू पूर्णपणे वाळलेला आहे. तर आता आपण या गव्हाची मळणी करणार आहे. त्यासाठी आपण हार्वेस्टरचा उपयोग करणार आहे. या व्हिडिओमध्ये थोड्या वेळानंतर मी हार्वेस्टर कसा गहू काढतो याच्याबद्दल माहिती देणार आहे आणि त्यानंतर पूर्ण खपली गव्हाचा लेखाजोखा काय आहे. आणि आपण याच्या आधीही सांगितलेलं होतं की आपण पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने आपल्या खपली गव्हाचं उत्पादन घेतलेलं आहे. तर या व्हिडिओच्या शेवटी आपण त्याच्याबद्दल सविस्तर बोलूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपल्या इथे हार्वेस्टर आलेला आहे आणि आपला गहू आता आपण काढणार आहे. आपण हार्वेस्टर आपला हार्वेस्टरने गहू काढण्याचा सुरू आहे. मित्रांनो, फायनली मित्रांनो, आपला खपली गहू आपल्या हाती आलेला आहे. तुम्ही बघू शकता या गव्हाचा दाणा इतर गव्हाचे म्हणजे सरबती असेल किंवा लोकवान असेल याच्यापेक्षा फार वेगळा आहे. लांबसर आणि थोडा निमुळता आहे. तर आपल्या हाती खपली गव्हाचं उत्पन्न आलेलं आहे. मंडळी, तुम्ही बघू शकता की आपला गहू आलेला आहे आपल्या घरी. आज याला वाळवायला ठेवूया. जवळपास 7 पोते आपला गहू झालेला आहे. म्हणजे अंदाजे 3 क्विंटल गहू झालेला आहे. मी याआधी तुमच्याशी जेव्हा बोललो होतो तेव्हा मी सांगितलं होतं की या व्हिडिओमध्ये आपण लेखाजोखा बघूया. आपण 150 रुपये किलोनी गहू विकत घेतलेला होता. 15 किलो गहू आपल्याला साधारण लागलेला होता. इथे 15 किलो गहू म्हणजे जवळपास 2200 रुपयाचा गहू झालेला होता. यानंतर पेरणीचा खर्च म्हणजे एकरी 400 रुपये असा पेरणीचा खर्च होता. आपण 400 रुपयाचा अर्धा एकरसाठीच पेरलेला गहू होता, त्यामुळे 400 रुपये त्याचे. आणि त्यानंतर काढणीचा जो खर्च आहे, काढणीचा खर्च 2200 रुपये. म्हणजे जर आपण बघितला तर 4400 आणि 400 म्हणजे 4800 रुपये आपल्याला खर्च आलेला आहे पूर्ण. या व्यतिरिक्त आपण कुठलाही खर्च केलेला नाही. आणि जर आपण बघितलं याचा भाव तर 150 रुपये किलोनी आपण रॉ विकू शकतो याला. तर 3 क्विंटल इंटू 150 रुपये म्हणजे 45,000 रुपये. आणि माझा खर्च किती झाला तर 4400, 4800, जास्तीत जास्त 5,000 रुपये. म्हणजे माझा 45,000 रुपयाचं उत्पन्न झालं. खर्च 5,000, नफा 40,000 रुपये. हा निव्वळ नफा झालेला आहे आणि तेही पूर्णपणे सेंद्रियपणे आपण हा गहू पिकवलेला आहे. तर मंडळी, आपण हा एक प्रयोग केलेला होता आणि हा प्रयोग यशस्वी झालेला आहे. असेच आपण नवीन व्हिडिओ आपण बघूया. आणि चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन वाटा आपण निवडूया. धन्यवाद.